कोकणाच्या हृदयात आणि महाराष्ट्राच्या अप्रतिम सौंदर्याच्या मध्यभागी लपलेले एक रत्न म्हणजेच सुवर्णसुधा हाऊसबोट। आज आपण निघालोय एका अशा प्रवासाला जो आधी फक्त काश्मीर आणि केरळमध्येच अनुभवायला मिळायचा, पण आता तो आपण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनुभवू शकतो। शांत पाणी, निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि एक अशी शांती जी तुम्हाला कुठेही सापडणार नाही। हा केवळ प्रवास नाही, हा एक अनुभव आहे ज्यामध्ये प्रत्येक क्षण सिनेमासारखा भासतो। महाराष्ट्र पर्यटनाचं हे लपलेलं रत्न आता तुमच्यासाठी। प्रत्येकाने एकदा तरी इथे यायलाच हवं, कारण हा प्रवास तुम्हाला कोकणाचं खरं सौंदर्य दाखवणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, कशात सगळे? माझं नाव केदार पाटील आणि स्वागत करतो मी तुमचं आपलं अजून एका नवीन एपिसोडमध्ये। महाराष्ट्र दौऱ्याचा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा एपिसोड आहे, कारण की आत्ता मी ज्या ठिकाणी आहे त्या गावाचं नाव आहे परचुरी। आणि परचुरीमध्ये इथे एक बस स्टॉप आहे, सरपंच बस स्टॉप असं स्टॉपचं नाव आहे। तिथे मी उतरलोय आणि आता इथून मला एक अर्धा किलोमीटर 500 मीटर वगैरे चालत जायचंय माझ्या स्टेला। तर मग मी आता तिथे पोहोचतो आणि मग तुम्हाला दाखवतो आपण आज काय करायला आलोय। तुम्हाला ऑफकोर्स थंबनेल आणि टायटलवरून कळालंच असेल, बट तरी सुद्धा फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे त्या ठिकाणी जिथे माझी यायची इच्छा खूप महिन्यांपासून होती। आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत सुवर्णसुधा हाऊसबोट गुहागर येथे। तर मग ही महाराष्ट्रातली आपली पहिली हाऊसबोट आहे अशी। जर तुम्हाला माहितीच असेल तुम्हा लोकांना की तुम्हाला समजा इंडियामध्ये पूर्ण भारतामध्ये आपल्या हाऊसबोट एक्सपिरियन्स करायचं असेल तर आधी दोनच ठिकाणं होती, एक तर तुम्हाला केरळला जायला लागायचं, नाहीतर मग तुम्हाला काश्मीरला जायला लागायचं। बट आता आपली महाराष्ट्रातली एकुलती एक आणि पहिली अशी हाऊसबोट इथे सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एका मराठी माणसाने ही सुरू केलेली आहे। तर मग मला अजून जास्त इच्छा होती इथे यायची, कारण की ॲज यू कॅन सी खूप मस्त आणि अशी ॲस्थेटिक बोट आपण ज्याला म्हणतो ती अशी इथे झालेली आहे। आता लवकरच मी टूर देईन, तो दादा तिथे आता माझं काय काय चेक इन आणि ते सगळं करतोय आणि आपण त्याला सुद्धा भेटू, ज्याचं हा सगळा बिझनेस त्याने उभा केला आहे, मोठा हाऊसबोट वगैरे बांधली आहे त्याने। तर मग आता फायनली चेक इन केलेलं आहे आपण आणि मी तुम्हाला रूम टूर देतो। ह्या इथे 2 रूम आहेत आपल्या आणि एका रूमचं नाव यांनी सिस्टर दिलंय आणि एका रूमचं शास्त्री म्हणून दिलंय। तर मग आता मी तुम्हाला मस्त रूम टूर देतो। ही आहे आपली डबल ऑक्युपन्सीवाली रूम आणि जसं की तुम्ही बघू शकता AC सोबत मिळते आपल्याला आणि इथे हा असा छान ॲम्बियन्स आहे। आणि त्यांनी एक इथे कपाट आणि मिनी फ्रीजसुद्धा ठेवलेला आहे, TV सुद्धा आहे, छोटा स्टूल आहे तुम्हाला आणि अटॅच्ड बाथरूम आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेल इक्विप्ड सगळं बाथरूम आणि त्यांनी सगळं केलेलं आहे आपल्याला। आणि या रूममधून आपल्याला पूर्ण वसिष्ठी नदीचा व्ह्यू बघायला मिळतो, त्यामुळे आता राहायला मजा येणार आहे इथे। आणि पूर्ण आपण आज एक दिवस इथेच स्पेंड करणार आहोत, एक नाईट इथे स्पेंड करणार आहोत आणि दुपारी राईड वगैरे सुद्धा आहे आणि वरती आपल्याला कॉमन एरिया आहे जिथे आपण जेवण वगैरे करू शकतो। आता गाईज मी तुम्हाला आपली वरच्या डेकची टूर देतो। भाई साहब खतरनाक व्ह्यू आहे। तर मग गाईज हा आहे आपला अप्पर डेक एवढा। इथे तुम्हाला बसायला अशी मस्त जागा आहे। तुम्ही मोठा ग्रुप असाल किंवा कपल असाल तर मस्त इथे चिल करू शकता। आणि आता आपण मस्त इथे जेवणार आहोत कोकणी पद्धतीचं ऑथेंटिक फूड ते लोक देतात आपल्याला जेव्हा आपण हाऊसबोटवरती येतो तेव्हा। आणि साधारण 1 तासाभरात आता आपली टूर सुद्धा सुरू होईल इकडची। तर मग ही जी मागे तुम्ही नदी बघताय ती आहे वसिष्ठी नदी। तर मग हे ॲक्च्युली असं आहे की हे ॲक्च्युली बॅक वॉटर आहे वसिष्ठीचं। इथे पुढे पूर्ण समुद्र सुरू होतो आणि इथे मागे आपलं नदी आहे। तर मग हा असा एक भाग पूर्ण जोडलेला गेलेला आहे। आणि हा जो एरिया तुम्ही बघताय गाईज तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा मॅंग्रोव्ह फॉरेस्टचा एरिया आहे। पण मस्त यार, म्हणजे मला खूप भारी वाटतंय की महाराष्ट्रात आपल्या हाऊसबोट अशी सुरू झाली आहे, कारण की इंडियामध्ये जसं की तुम्हाला मगाशी बोललो मी 2 ठिकाणीच तुम्ही हाऊसबोट करू शकता, एक म्हणजे केरळ आणि दुसरं म्हणजे काश्मीर। आणि आता महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या गुहागरला परचुरी गावात वसिष्ठी नदीजवळ असा एक मराठी माणसाने हा हाऊसबोटचा बिझनेस सुरू केलेला आहे। तर मग माझी अशी आशा आहे की महाराष्ट्र टुरिझमचा हा एक महत्त्वाचा भाग बनेल पुढे जाऊन आणि खूप लोक इथे येतील आणि व्हिजिट करतील। आता आपलं जेवण आलेलं आहे आणि इथे मी केळाच्या पानांमध्ये आपल्याला जेवण वाढलेलं आहे।
चपाती आहे, भाजी आहे, सॅलड दिलंय, काजूची भाजी आहे, डाळ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 मोदक कोकणात आल्यावर ते सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहेत, उकडीचे मोदक. आणि हे 2 माझ्यासोबत एक कपल आहे मुंबईचं, बोरिवलीचे काका काकी माझ्यासोबत आज असणार आहेत ह्या हाऊसबोटमध्ये. तेव्हा आपण मस्त आता टाइम स्पेंड करणार आहोत. मस्त अप्रतिम. दोन्ही भाज्या एकदम लाजवाब. मोदक पण सुंदर झाला. हा मोदक तर काय किती पाऱ्या बनवल्या मोजून घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हे कसं काय बनवणार आहे तू? माझी बायको, हो माझे बाबा आणि माझी मिसेस. अरे वा. आपल्याला 5-6 पाऱ्या करताना नाकात दम येतो. 14 पाऱ्या कशा गेल्या असतील? आता ती रोजची सवय पण. रोजच्या गेस्टला मोदक कंपल्सरी. अरे क्या बात आहे. तर मग आता फायनली आपली टूर सुरू झालेली आहे आणि आता बोट आपण फायनली त्या धक्क्यापासून पाण्यात आणलेली आहे. आणि आता सादिक भाई आणि इकडचे लोक आपल्याला मस्त फिरवणार आहेत आणि टूर देणार आहेत. शांत वाटते ना, एकदम हळूहळू जाते एकदम असं मस्त आहे. पाणी किती खोल आहे इथे? किती पाणी तरी पण 30 मीटर असेल, अंदाजित 30 मीटर असेल. त्याच्या पलीकडे 120 मीटर आहे. नाही सॉरी 120 फूट आहे पाणी. आपण जिथून लॉन्च सोडली तिथून राईटला लेफ्टला आलो ना बाहेर, तिथे पाणी एवढं डीप आहे. आता प्रत्येक ठिकाणी तेवढं पाणी नसतं. आपली वाहती नदी कशी येते असंच भाग आहे. अच्छा. मस्त वाटतंय इथं. मस्त एकदम शांत एकदम. शांत तर या पावसात तर काय आणखी हो, पावसाळ्यात पण पावसाळ्यात सगळं हिरवं गार. पण ते कसं पावसाळी बंद असतं ना, पावसाळ्यात बंद असतं. पाऊस संपल्यानंतर सुद्धा किंवा जेटीवरून आल्यानंतर तिथे जाऊन रात काढलात ना, नाईट काढलात ना, तरी पण तुम्हाला एक मस्त वाटेल मोसम पावसाळी. पण आणि मग आपण येणार कसे? असे तसेच नाही तशीच येणार. असेच परत ज्या रूटने आपण जाणार त्या रूटने येणार. कितने साल से काम कर रहे हो आप यहाँ पे? इधर तो 13 साल हो गए. 13 वर्ष. म्हणजे छोटी बोट होती त्यांची हा. कुरकुर सफारीसाठी, त्या बोटीवर मी होतो. आता ही गेल्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे, एप्रिल पासून. मी इथे राहिलो. अच्छा. दोन्ही बोटीवर राहतो असं काही नाही, पण एकच खात्यात. तर भाई आता इथे फ्रंट साईडला बसलोय, मस्त सनसेट होतोय समोर माझ्या. आणि ही अशी आहे आपली हाऊस बोट. सादिक भाई आणि आपला मित्र, नाव विसरलो मित्र, आतिश आणि सादिक भाई मस्त आता आपल्याला ड्राईव्ह करवत आहेत इथे. आणि मजा येते भाई. मस्ट एक्सपिरियन्स आहे, मस्ट विजिट प्लेस आहे भाई. मजा आली.
तर मग गाईज हाऊसबोटची आपली टूर चालू आहे आता सध्या, आणि मी आता मस्त इथे बसून चिल करतोय. असा एक डेक आहे इथे. तर मग मस्त मजा आली भाई. आता फायनली आमचं झालेलं आहे हाऊसबोटचा टूर, आणि आता परत आपण धक्क्याजवळ जात आहोत. आणि सनसेट सुद्धा खूप सुंदर होतोय. तुम्ही सगळ्यांनी नक्की इथे यायला हवं, मला तरी असं वाटतं. आता आम्ही 7 किलोमीटर पुढे तिथे येऊन जाऊन असते ही टूर. तर मग पुढे जात होतो तसं साईडला आम्हाला मँग्रोव्ज दिसत होते, नंतर आम्हाला गाव दिसत होते, वेगवेगळे लहान मुलं दिसत होती, छोट्या गावामधली हाय वगैरे करत होते आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारच्या बोट दिसल्या ज्या कुठे कुठे जात होत्या मासेमारी करायला किंवा ट्रान्सपोर्टेशनला. मस्त यार, खूप शांत जागा आहे ही, खूप सेक्लुडेड आहे. आणि मेन म्हणजे इथे ट्रॅफिक सुद्धा नाहीये अजिबात. पूर्ण ह्या वसिष्ठी नदीवरती ही एकच सुवर्ण सुद्धा बोट सध्या चालू आहे. त्यामुळे मस्ट विजिट आहे भाई, ही जागा मस्ट विजिट आहे. तर मग आता हा आपला 3rd राऊंड आलेला आहे चहाचा. 3rd राऊंड चहाचा, आणि चहा अप्रतिम बनवलेला आहे शैलेश भाई यांनी. चीअर्स. इथे आल्यानंतर असं तर भाई आता पार्किंग करताना काय काय करावं लागतं ते बघा. आम्ही फुल अशी वळवून गाडी लावतोय आणि तिथे आपला तो पार्किंग स्पॉट आहे. काका फुल काय काय खतरनाक गोष्टी करताय तिथे. टॅलेंट लागतो भाई करायला, स्किल आहे ही पण एक. थोड़ी थोड़ी मागे जाए. कई बार आणि मागे खतरनाक झोप आली. आता मला असं वाटतंय मी मस्त आता झोपणार आहे 1-2 तास, आणि मग डायरेक्ट आता जेवणार आणि परत झोपणार, कारण की मी मस्त थकलोय. आज खूप काय काय केलं दिवसभर. फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज काढले, मजा आली भाई, सुंदर. आणि आता पाणी सुद्धा एकदम स्थिर झालंय. तर मग इथे यांनी अशी सिस्टीम करून ठेवलेली आहे, आणि आता फुल रात्री आपल्याला लाइटिंग जी आहे ती इथून मिळणार आहे. आता फक्त मला पाय मोकळे करायचे होते असं जरा जमिनीवरती येऊन, म्हणून मी उतरलोय त्यांच्यासोबत टाइमपास. आता थोडा आतमध्ये जाऊन झोपेन, आणि मग आता आपण डायरेक्ट जेवणाला भेटू. हा, रात्रीचा व्ह्यू इथून भारी दिसणार आहे भाई, सुपर्ब दिसणार आहे असं मला वाटतंय भाई. आता आकाशात एवढे तारे दिसत आहेत आम्हाला की हा की मोबाईल कॅप्चर नाही करू शकणार, बट मी आता मोबाईलने फोटोग्राफी केली थोडीशी, तर मग त्याचे तुम्हाला फोटोज वगैरे दाखवीन. खूप सुंदर दिसतंय. आणि आता आपण परत इथेच आपल्या ह्या सेटअपवरती जेवणार आहोत परत. तर इथे जेवण आलेलं आहे, आणि जेवणाला भाजी कुठली आहे ही?
ही वालाचं बिर्ड. वालाचं बेड, कोशिंबीर, श्रीखंड, पोळी आणि हा आहे कोकमाचा सार मस्तपैकी. आणि इथे ह्यांनी मिरगुंड. मिरगुंड सुद्धा दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला. आणि जसं की नेहमी ते आपल्याला केळीच्या पाण्यात वाढतात तसंच सेम. सो आता आम्ही जेवतो. गुड नाईट.